संतोष भाऊ हा मला काय शीत गाडी लावून जाते का गेट मध्येच? नाही गेट मध्ये नाही लावीत, पण काहीतरी राहिलं असं त्यांचं, त्याच्यामुळं पळत पळत आत गेलेत. लयच पळत गेले. मी असं बसलो होतो म्हणलं मला पडायला बसले टंगडे टंगडे गुतून. तू ती मांडी काढ ना, आले तर तुला मांडी सगळं काढून टाकते. कस काय? आणि मग त्याला काय होतं? 2 दिवस झाले तुला फक्त इथं, तुला अजून नियम माहित नाहीत मालकाचे, लय कडक आहेत. तुम्हाला किती वर्ष झाले बरं? मी कंपनी जशी चालू झाली तसा इथंची. हा हा म्हणजे कंपनी बंद पडूस तवर इथंच का? जवळ मालक काढीत नाही तवर. नाही नाही तुम्ही सोडूच नका नोकरी, लय निवांत नोकरी, खुर्च्यावर बिडच्यावर बसून काही एवढं काम नाही ना. नाही नाही काय काम नाही, इथं गेट मध्ये बसायचं, हा काम संपलं कटाळा आला गेट लावायचा, आत रूम आहे, इथंच असतो मी राहायला कंपनीतच. मला पण आवडलंय काम, 2 दिवस झाले पण निवांत वाटत. पण असं बसायचं नाही, मालक त्यात आडी टाकून नाही बसायचं. नाही नाही मला काय लगेच उभा राहतो मी, लगेच नमस्कार करतो, आहे की नाही? याच्या आधी कुठं काम केलंय? कुठंच नाही. तुम्हाला सांग का, हा मी हे अनुभव नाही आपल्याला वॉचमॅनचा. तुम्ही म्हणले चांगलं काम आहे, तुमच्यामुळं मला काम भेटलंय. नाही मी शिकतो तुला बरोबर. मला काय म्हणायचं, हा कंपनीत पोरी बिरी आहे की नाही? अरे पोरी लई आहेत कंपनीत, आणि अजून पण येते ना आता, कारण कालच मला साहेब सांगून गेले इथं नवीन भरतीला पोरी येणार आहेत इंटरव्ह्यूला का? हा इंटरव्ह्यूला, कारण ते 2 मशनी नवे आणल्यात ना, त्याला ते इंटरव्ह्यू घ्यायचा आहे त्यांचा, आणि मग जे चांगले आहे ते सिलेक्ट करतील. खरं सांग का, हा मला गरज नाही कामाची बर का. हा काल सांगितलं नाही की मी, काल म्हणलं ना 12 एकर जमीन आहे. हा पण विषय काय होतो, सोयरीक आली का हा. ते पोरीकडले काय विचारते तर नोकरी आहे का, नोकरी आहे का, शेती आहे पण त्यांना नोकरी पाहिजे. मग आता कंपनीत कामाला आहे, लोकांना असं जरी सांगितलं ना हा. पाहुण्याला तरी धकत. इथं काय माहिती कोणाला, वॉचमॅन म्हणून काम करतो का कंपनीत साहेब म्हणून काम करतो, बरोबर आहे. आणि आपला ड्रेस पण असाच आहे. हा इथं एकदा ड्युटी संपली का मी असंच कडक जाणार घरी. नाही शिवा लागन तुला असं नाही dress. इथं घालू हा. असा ड्रेस घालू खाका, खाका. पण घरी जाताना असं टाईट मध्ये जायचं, वाटलं पाहिजे ना ऑफिस मध्ये एसी मध्ये बसून काम करतोय, है की नाही? चालन. हे आणि तुझे ना रेकॉर्ड पण मी साहेबाला चांगलं म्हणायला दाखवत, हा म्हणजे तुला बाहेर दाखवता येईल. आणि ते ना स्लिप पण द्या ना हा, एखादी payment पगाराची. slip ना? हा चांगली 40-50 हजाराची स्लिप द्या साहेबाकडून. काढायला येतो, कारण हा. साहेब माझे चांगले ओळखीचे हा. मी सांगतो, याचा लग्नाचा प्रश्न आहे. आणि खाकी पॅन्ट नाही का इथं? ती धुवायला टाकली आता बायकोला आळशी, असं होय. शर्ट धुतला आणि पॅन्ट तशीच ओली. कसं काय ना, अजून तुम्ही म्हणली इंटरव्ह्यू येणार आहेत. नाही टाइम झालाच आता हा. त्यानंच. हे बघ आले आहेत. नमस्कार. नमस्कार. इंटरव्ह्यू ना? हा हा जाते. नाही 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 नाही. थांबा तुम्ही, साहेबांनी आम्हाला सांगितलंय का आत पाठवतं नाही ना, हा, चौकशी करून पाठवा. गेटवरच शिक्षण ते काय असं हा विचारून घ्या. सगळी चौकशी आम्हीच करणार आहेत. हा का, बर. पण मग उशीर होईल ना, टाइम दिलाय ना. उशीर नाही, आता साहेबांनी आम्हाला फोन करून सांगितलंय सगळं विचारा, आणि तुम्हाला पटलं तर आत पाठवा. साहेब थोडे गडबडीत आहेत. हा ते जाणार तिथं लगेच सही करणार तुमच्या कागदावर, हा. लगेच तुमची नोकरी फिक्स. साहेबांची गाडी सुद्धा इथंच आहे. हा. एवढ्या गडबडीत लावून गेले ते. हा हा का. बर, तुमचं लग्न झालंय का? हा नाही ना? नाही नाही. हा मंगळसूत्र पण नाही गायात, साडी घातली फक्त आहे ना? हो हो हो. माझं पण नाही झालं लग्न. अच्छा बर बर, काय हरकत नाही. लग्न करायचंय का तुम्हाला? नाही नाही, सध्या मला जॉब करायचाय. लग्नाचं अजून काय डोक्यात नाहीये. नाही नाही, जॉब करा ना तुम्ही, जॉब करा, पण माझं लग्न नाही झालं. भारी दिसतंय बरं का तुम्ही, पण मस्त आहे तुमचं. 100% काम होईना कंपनीत. हा ना. नाही झालं ना, मी लावून देतो तुम्हाला कामाला इथं जॉबला. कारण आपले साहेब कोण आहे माहितीये का? कोण आहे? माझे एकदम जवळचे पाहुणे आहेत. पाहुणे आहेत का? हा म्हणजे चुलत मामाच आहेत माझे, बर बर. सख्खे चुलत मामा. अहो पण मी इंटरव्ह्यू नाही दिला तर मग मला ते कसं काय जॉबला घेतील? हो तुम्ही टेन्शन घेऊ नका ना, सगळं माझ्या हातात आहे. सगळं उशीर आहे केवढा आपला हो. मग. हा आणि हे पण आपले मामाचे तर. हा हा म्हणजे साहेबाचे आहेत ना, भावकीतले येत. हा हा. हा बर, तुमची विचारपूस झाली असं? नाही नाही, विचारपूस झाली नाही अजून. बरं तुम्हाला किती अपेक्षा आहे पगाराची? वॉचमॅन, या या या, ते सरांनी बोलवलं होतं. तुम्ही तुम्ही थांबा चौकशी करा. थोडं, यांचं होत हा या मॅडम, तुम्ही पुढे या, पुढे या तुम्ही. इंटरव्ह्यू झाले का मग सांगतो. हा. थांबा 1 मिनिट. हा हो, हा हो, चालेल. बरं, तुमची पगाराची काय अपेक्षा आहे? बसा तो. किती पाहिजे? तरी जास्त नाही, 20. 20 फक्त? 50,000 रुपये तुम्हाला पगार द्यायला सांगतो साहेबाला. 50. 50? हा. फक्त एक काम करावं लागेल. काय काम सांगा ना, मी लगेच करल.
लगेच लग्न करताल माझ्यासोबत? लग्न? हा जॉबचा आणि ह्याचा काही संबंध लग्नाचा? मग संबंध आहे ना, जॉब असल्याशिवाय लग्न होतं का? नाही नाही. की लय मोठा संबंध आहे. हा आता मला जॉब आहे, हा. म्हणजे तसं मला काही इथं गरज नाही गेटवर बसायचं, पण मामा काय म्हणले माझे म्हणजे कंपनीचे मालक, हा हा ते म्हणे तू इथं गेटवर थांब, म्हणजे कसं व्यवस्थित काम चालल, मला सगळीकडे लक्ष देता येतं. अच्छा अच्छा. हा मला लय पगार आहे, पॅकेज आहे माझं 2.5 लाख रुपये महिना. पण मी नाही लग्न करू शकत ना तुमच्याशी. का? नाही नाही, मला नाही आवडत. नाही 50,000 रुपये पगार भेटेल तुम्हाला, आपलं लग्न जर झालं तर. मी मामाला सांगतो डायरेक्ट. आणि हे बघा, तुम्हाला डायरेक्ट ना मॅनेजरची पोस्ट देतो, तुम्ही अख्खी कंपनी सांभाळायची. डायरेक्ट मॅनेजर? हा अख्खी कंपनी सांभाळायची तुम्ही, अख्खे डिपार्टमेंट, 8 डिपार्टमेंट येतं. हा किती अपेक्षा आहे मग पगाराची? आणि लग्न झाल्यावर मग पोराची किती अपेक्षा आहे? किती पोरं व्हावं आपल्याला? पोराचा आणि लग्नाचा काय संबंध आता? मग लग्न झाल्याशिवाय पोरं होतात का? बरोबर आहे. इकडे ना. काय काय म्हणले? 50,000? हा मग मी करते ना लग्न. नाही 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 नाही, ही ऑफर फक्त तिच्यासाठी आहे. तुम्ही इकडं तुमची अर्ज भरून बघा यांच्याकडं. माय झालंय. नाही नाही दुसरं नाही नाही, लग्न झालंय. माझ्यात काही कमी आहे? नाही, कमी नाही ना, जास्त आहे खूप. यांच्याकडे जा ना तुम्ही, त्यांना विचारा ना. मला तुमच्याशीच करायचंय लग्न. का हो? नाही मला नाही इंटरेस्ट पण तुमच्या. तुला आवडले का? मला नाही आवडलं. आणि तुम्ही काय बोलताय? हा 50,000 म्हणजे काय थोडे झाले का? बाई बाई बाई. नाही, तुम्ही घ्या ना जुळून तुमचं माय घ्या ना. झालंय. अहो, दुसरं करा. तुलाच जुळव. अहो तुम्हाला थोडस कळायला पाहिजे. तुम्ही म्हणजे 50,000साठी लग्न करताल का कुणाशी? नाही नाही मला करायचंच नाही ना, पण 1 लाख रुपये देतो तुला मी. आ? मला नकोय तुमचे 1 लाख रुपये. समजलं, मी इथं कामासाठी आले, मला काम करून द्या. तुमच्या पैशाचं काय मी लोनचं नाही घालणार आहे. मला आवडली तू. हा टाकीत पाणी संपलंय का? बर बर आलो मी. हा वरल्या टाकीत पाणी संपलंय, बर मी येतो. जाऊन या तुम्ही, जाऊन या. तू घेतोवर हा 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 ऐक ना, खरंच तुला आवडली, मला लग्न करू ना आपण. हे बघा, तुला मॅनेजर करतो ना मी या कंपनीचा मॅनेजर. मला नाही असं करायचंय. मला माझ्या मेहनतीचं फळ पाहिजे. मग ऐक ना, तुला कष्ट करायची गरज नाही, जोक नाही. 1 लाख रुपये महिना म्हणजे करा ना राव. नाही नाही, मला नाही करायचं. समजलं ना तुम्हाला? बरं एक काम करा, आपण इथं निवांत गप्पा मारू. इकडे साईडला या, रस्त्यात नको. हा मालक बोलते नाही तर. हो थांबा थांबा थांबा, ऐका तुम्ही एक काम करा. हे बघा आता आहे ना, मी शेवटचं विचारतो, लग्न करा तुम्ही. मला पण लय पगार आहे, 2.5 लाख रुपये महिना. तुम्हाला 1 लाख रुपये महिना, म्हणजे आपले 3.5 लाख रुपये घरात येतील. आणि कंपनीचे मालक माझे मामा आहेत. मामा आपले एवढं धुमधडाक्यात लग्न लावून देते ना मालक, लय मोठं. पंचक्रोशीत असं लग्न झालेलं नसल. अहो तुम्ही का पुढे पुढे बोलत चालले? तर माझं ऐकून घ्या. मला नाही करायचं तुमच्यासोबत लग्न. का माझा टाइम वेस्ट करताय? इंटरव्ह्यूचा टाइम संपत आलाय. बरं तुम्ही इंटरव्ह्यू दिला, हा तुम्हाला भेटून किती पगार भेटणार आहे? 20,000 रुपये. मालक मामा. मामा मी मामा? तुझा मामा? हा कधी झालो? कधी म्हणजे माझ्या तुमच्या बहिणीचं माझ्या म्हणजे माझी आई झाली, म्हणजे जेव्हा मी जन्मलो तेव्हा मामा झाले तुम्ही. असं का? तुला मामा नाही का? एकच आहे ना सक्का मामा, तुम्हीच आहेत. मी हा कधी मामा झालो? तुझा कधी मामा झालो? आणि तुला 2 दिवस नाही झाले वॉचमन म्हणून आला इथं, हा लगेच मी तुझा मामा झालो? हा अहो साहेब, 2 दिवस झाले कामाला आलाय आणि काय म्हणत तुला लग्न करायचं? लग्न करायचं आणि म्हणले की हे मालक आहेत ना माझे मामा आहेत. दुसरा वॉचमन कुठे? ते मोटर चालू करायला गेलाय. मोटर चालू करायला गेले. हा एक काम कर, लगेच ड्युटीतून लगेच काढून टाकतो याला. हा तिथं आणि अजून नाही का म्हणत होते हा. 50,000 रुपये देतो, माझ्याशी लग्न करतो. हा दिसतानाच मला मवाली दिसत होता, म्हणून मी ह्याला काय म्हटलं, मी ह्याच्याशी लग्न करते. तो नको नको म्हणला. तिला म्हटलं मी तुला 1 लाख देतो, मॅनेजर बनवतो. हा हा. मग सर तुम्ही सांगा, तुम्ही ह्याच्या विश्वास ठेवला एवढ्या वॉचमॅन वर? तुमच्या आत येणारी कामं माणसं कशी येतील? कशाला असल्या वॉचमॅन ठेवताय? काय प्रकार आहे? चुकलं माझं. चुकलं तुझं म्हणजे नेमकं काय होतं? हं? हे तू कंपनीत कायसाठी कामाला लागला? चुकूनच झालं. ते वॉचमनला सांगतो, ते त्या आणखी आमचा दुसरा वॉचमन बघू. तू लगेच ड्युटीवर जा, लगेच जा, थांबायचं नाही. ते लग्न होत आणि नव्हतं तुम्ही म्हणून. जा, मॅनेजर वरती बसलेत आणि एक मॅडम आहेत, 2 जण आहेत. तुमचा इंटरव्ह्यू घेतील, आलं लक्षात, आणि कामाला लागा. काय होतंय माहितीये का, कोणाच्या मनात काय आहे हे समजत नाही. आता आपण कामाला ठेवलं
बरोबर आहे. आणि आपल्या पहिल्या वॉचमॅनच्या ओळखीचा आहे म्हणून ठेवला कामाला. आणि हा असं करेन असं काय माहिती होतं. पण साहेब तुम्हाला एक सांगू का, असल्या मुलांना कामावरती ठेवूच नका, तुमचं नाव खराब होईल, त्यांचं काही नाही होणार. बरोबर आहे, पण असं माहित नाही ना कोणाच्या मनात काय आहे, तुझं नेमकं काय आहे, कशासाठी तू कामाला आला. ते म्हणलं लग्न होत नव्हतं, हा, म्हणलं मग पटली तर पटली, त्यामुळं लग्न होत नाही म्हणून कंपनीत कामाला आला. हा. तुला शेतीबाडी शेती 12 एकर आहे. बरं करी पण बरं मग कोणी पाहुणे म्हणायचं कंपनीत म्हणजे नोकरी पाहिजे, नोकरी पाहिजे. नोकरी मला पाहिजे. चला मग कंपनीत कोणती काय नोकरी करू. कंपनीतलीच पाठवायची. अरे तिकडे पाहुणे रावळ्यात बघायचं ना, लोकांना सांगायचं मी पाहुणे- लागलोय बा कंपनीत. पाहुणे तू नाही. चांगला वागला असता तुला परवानगी केला असता. पाहुणे देतच नाहीत पोरीने. देतच नाही. मग आता असं करत येटायचं, तुला आमच्याकडे नोकरी नाही, अशा पद्धतीने काम चालणार नाही. तू लगेच जा, मी वॉचमॅनला बोलून घेतो, तुम्ही जा आतमध्ये जा इंटरव्ह्यूला. हो, तू लगेच जा आणि ती काठी त्या वॉचमॅनला जा तू तुझा. चुकलं माझं. चुकलं नाही, लगेच जायचं. असं चालत नाही कंपनीत. जा लगेच. काय होतंय माहितीये का, माणसंच पारखून ठेवणं गरजेचं आहे. ते असं काही चालणार नाही. त्या वॉचमॅनलाच बघतो, त्याला सांगतो, गेट लावून घेतो. उपयोग नाही असा.